चलो इधर से पूरा पैक होते ना प्लेन वर बाबूराव शर्मा के नाम आदिवासी एकता जिंदाबाद 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 आदिवासी एकता जिंदाबाद 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 वीरांगना महारानी दुर्गावतीला सेवा 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 लढेंगे भाऊ आज आपण इथे नागपूरला संविधान चौक मध्ये आलात। इथे एसटीचं जे आहे एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे। कुठे ना कुठे यांचं आरक्षण जे आहे बंजारा समाज किंवा धनगर समाज हे मागण्या करत आहे, काय सांगाल आपण? मी भगवान बोंडे अखिल भारतीय युवा शक्ती संघ गोवारी समाज युवा शक्ती संघ विदर्भ अध्यक्ष। माझ्यासोबत माना समाजाचे नेते सन्माननीय अरविंद भाऊ सांदेकर आहे। आमचे वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ संयोजक विवेक हाडके आहे। आज आम्ही गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणा आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलेलो आहे। आम्ही त्या आदिवासी समाजात येतो आणि जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे की आमच्या आरक्षणामध्ये धनगर असो किंवा बंजारा असो यांना आरक्षण देऊ नये आणि रालीबाब की जे आमचा माना समाज असो की गोवारी समाज असो गवारी समाज असो आम्ही या समाजाचे काय म्हणता येईल त्याला की सब कास्ट असल्यामुळे हा झगडा आमचा घरातला आहे, तरी आम्ही आज या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलोय। म्हणून सरकारने याकडे लक्ष द्यावे। दुसरं आम्ही सन्माननीय मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांनी आता एक स्टेटमेंट केलं होतं की आदिवासी ज्या जमिनी आहे आम्ही लीज पद्धतीवर देऊ, त्याचा आम्ही निषेध त्यांचं समर्थन करत नाही, त्यांचा निषेध करतो। कारण की आमच्या आदिवासीच्या जमिनीवर इथल्या उद्योगपतीला लीजवर देऊन आमच्या आदिवासींना त्या जंगलातून काढण्याचा हा षडयंत्र आहे। त्यासाठी आम्ही पुढे खूप मोठं आंदोलन उभं करू। महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाकरिता जे मंत्री आहेत अशोकजी उईके हे याकडे लक्ष देत नाही असं आपलं म्हणणं आहे का? हो, ते आमचे मंत्री आदिवासी समाजाचे मंत्री नसून ते इथल्या बीजेपी सरकारचे हस्तक आहेत आणि बीजेपी सरकार जे म्हणते तेच करतात। ते फक्त निवडणुकीच्या वेळी आदिवासी होतात, निवडून आल्यानंतर ते सगळे इथल्या सरकारचे आता त्याला आपण शब्द आमचेच आहेत ते म्हणून तो प्रयोग करता येणार नाही, पण ते आमच्या समाजाचे जे रस्ते आता एवढं मोठं जे आरक्षणाचं वादळ उठलंय महाराष्ट्रात त्यावर एकही आदिवासी आमदार किंवा मंत्री बोलत नाही, त्यांचा पण आम्ही जाहीर निषेध करतो। काय सांगाल साहेब, आपण आदिवासी समाजाला इथे समर्थन देण्याकरिता आला, काय सांगाल? मी सर्वप्रथम गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जे अध्यक्ष आहे इथले हरीशजी उईके यांना मी समर्थन करतो की त्यांना अतिशय जो आदिवासी संपूर्ण आदिवासी जमातीचा जो कोणता विषय आहे की आदिवासी समूहामध्ये जो बंजारा समाज आहे हा बंजारा समाज येऊ बघतोय। मी आपणास या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आदिवासी समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात 7.5% आहे आणि या 7.5% मध्ये अनुक्रमांक 1 ते 45 अनुक्रमांक आहे आणि 1 ते 45 अनुक्रमांकामध्ये जवळपास 190 जाती आहेत। 190 जाती असून यांना 7.5% रिझर्वेशन आहे आणि ऑलरेडी जाती जमाती इथं असल्यावर असून या जमातीमध्ये सुद्धा सरकारने भांडण लावलेले आहे आणि त्याच्यामध्ये परत बंजारा समाजला आणि धनगर समाजाच्या लोकांना आम्ही घुसवतो किंवा आम्ही त्यांना आरक्षण देतो, म्हणून पुन्हा या समाजामध्ये तेढ लावण्याचं काम या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे आपल्याला दिसत आहे। वास्तविकपणे सरकारचं हे काम आहे की बा या ऑलरेडी घटनेच्या माध्यमातून 1950 आणि 1956च्या जे शेड्यूलची यादी तयार केली त्याच्या माध्यमातून ज्या 190 जाती आहेत म्हणजे अनुक्रमांक 145 आधी जर तुम्ही शेड्यूल ट्राईबचे जर तुम्ही लिस्ट बघितली त्याच्यामध्ये 145 अनुक्रमांक आहे आणि या 45 मध्ये जर तुम्ही सिरियल नंबर मोजाल तर 150च्या वरती जाती आहेत। या 150 जातीपैकी फक्त काही जातींनाच
आरक्षणाचे लाभ मिळतात. बाकी जाती ह्या अजूनही वंचित आहेत. त्यांचे भांडणे सोडवून या लोकांना कसे आरक्षणाचे लाभ मिळतील यांच्या लक्षात देणार नाही. तुम्हाला माहित आहे की आता 2 दिवसा पहिले 2 गवारी समाजाने खूप मोठा मोर्चा काढला. 2 गवारी समाजाचा काय विषय होता? 2 गवारी समाज हा शेड्यूल मध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भेदभाव नाही केला. घटनेच्या माध्यमातून ज्या काही 47 अनुक्रमांकामध्ये जेवढ्या काही जाती येतात त्या सर्व जातींना बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या माध्यमातून सर्वांना आरक्षण मिळालेलं आहे. परंतु आज सुद्धा या 21व्या काळामध्ये सुद्धा या सर्व जमातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. आज सुद्धा एसटी मधला जो वर्ग आहे आपला आदिवासी मधला तो आम्हाला आमचे लाभ मिळाले पाहिजे, आदिवासीचे आम्हाला हक्क मिळाले पाहिजे म्हणून संघर्ष करता 114 लोकांचा जीव गेलेला आहे. 114 गोवारीचा हा पहिला मर्डर आहे इंडियामधला. एक तर झाला जनरल डायर केलेला होता आणि हा दुसरा जनरल डायर शरद पवार साहेबांच्या मदतीनं हा इथला हत्याकांड घडून आणलेला आहे. आणि एकाला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली नाही. हा पहिला मर्डर आहे हा या महाराष्ट्राचा. आपण जो महाराष्ट्र म्हणतो का हा संत महात्मा थोर महापुरुषांच्या महात्माचा आहे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्र आहे, गाडगे महाराजांच्या महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये काही जातीवर काही आदिवासी जातीवर हा हेतू पुरस्कार न होत आहे. हे वास्तविकता आहे. हे प्रश्न सोडवणार नाही. परंतु असे काही नवीन बंजारासारखे म्हणजे लोक जे आदिवासी मिळत नाही, बंजारा समाज धनगर समाज आदिवासीमध्ये मिळत नाही, येऊ शकत नाही. कारण की ज्या जमाती शेड्यूल टाईम मध्ये घ्यायच्या असेल, ज्या जमाती एसटी मध्ये घ्यायच्या असेल याचे काही निकष दिलेले आहे. तर प्रत्येक जमात काही शेड्यूल टाईम मध्ये जाऊ शकत नाही. प्रत्येक जमात काही जात काही एसटी मध्ये येऊ शकत नाही. ते काही निकष ठरवलेले आहे घटनेच्या माध्यमातून. या घटनेच्या निकषामध्ये जर बसले तीच जमात ही शेड्यूल टाईम मध्ये येऊ शकते. परंतु अशा प्रकारचे निजामाचं गॅजेट दाखवून तुम्ही या मराठ्यांना तुम्ही कुणबीचे सर्टिफिकेट दिलं आणि त्या हैदराबाद मध्ये निजामच्या गॅजेटमध्ये बाबा धनगर समाज हा एसटी मोडतो म्हणून तो इथेही मोडला पाहिजे असं नाही आहे. प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्यामध्ये ती जमात जर तिथे आदिवासी असेल तर ती जमात इथे आदिवासी मध्ये मिळेल असं नाही. आमच्या तिकडे राजस्थानमध्ये मीना जात ही आदिवासी मध्ये मोडते पण ती ओबीसी मध्ये मोडते. तिथे काही कुणबी जमाती ह्या आदिवासी मोडतात पण इथे कुणबी समाज हा ओबीसी मध्ये मोडतात. हा फरक आहे. प्रत्येक स्टेटला अलग अलग अधिकार दिलेला आहे. तुम्हाला माहित असेल आता 2-3 महिन्यामध्ये एक बिल आला केंद्रामध्ये मोदी साहेबांनी बिल आणलं. तिथे आमच्या जे युपी मध्ये जो गोंड समाज आहे तिथे आमच्या इथला मोठा भाऊ गोंड समाज आहे तो तिथे शेड्यूल कास्टमध्ये मोडत होता. पण आता अमेंडमेंट करून संविधानाच्या माध्यमातून यांनी बिल आणलं केंद्र सरकारने आणि त्याला शेड्यूल ट्राईबचा स्टेटस दिला. अशा प्रत्येक राज्याची परिस्थिती आहे. आणि मुळातच जे इथे जो आदिवासी लोकांवरती अन्याय होत आहे तो म्हणजे अन्याय कोणता? आता तुम्हाला माहित आहे का या महाराष्ट्र सरकारमध्ये बीजेपी सरकारने मागं 1500 रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा प्रयत्न दिलेला आहे. हे 1500 रुपये कुठचे आले? हे 1500 रुपये जो आदिवासी लोकांसाठी आदिवासीच्या उत्पन्नासाठी निधी खर्च होणार होता तिथला पैसा तिथे वळवलेला आहे. आमच्या आदिवासी मुलांना आधी सुद्धा स्कॉलरशिप मिळत नाही. त्याने डीबीटी योजना चालू करून दिलेली आहे. डीबीटी योजनेमुळे पोरांना पैसे मिळत नाही. 2-3 महिन्यामध्ये पैसा मिळत. हे काही मूलभूत जे प्रश्न आहे आदिवासीचे ते सोडवणं सोडून हे असे काही मुद्दे उचलून आदिवासी समूहाची दिशाभूल करून ते म्हणजे मूळ याच्यापासून भटकवण्याचं कट कारस्थान या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. आणि आम्ही आदिवासी समाज जरी आमच्या आदिवासी समूहामध्ये जे आम्ही 190 जाती आहोत काही आपसामध्ये मतभेद जरी असेल तरी आम्ही ते मतभेद बाजूला सारून परंतु या जेव्हा आदिवासीचे फायदे या आदिवासीमध्ये बोलणाऱ्या समाजालाच होत नाही आहे तर आम्ही बाहेर ज्या जाती येणार आहेत त्यांना आम्ही कसं काय ऍक्सेप्ट करू? त्यांनी ह्या माझी सरकार अशी विनंती आहे की ऑलरेडी या शेड्यूल ट्राईबच्या जातीमध्ये अनेक जाती आहेत ज्यांना हे आरक्षण आदिवासी आरक्षण मिळत नाही. तुम्ही नवीन जाती अशा ज्या मागत आहे तुम्ही याची डिमांड जर पूर्ण करत असाल तर आदिवासी असंतोष येणार उद्या आदिवासी लोक कसं उतरेल? आज फक्त काही ठराविक आमचे जे आहेत गोंडवाना जनतंत्र पार्टीचे लोक उतरलेले आहेत. इथं 47 कम्युनिटीमध्ये 190 जाती जर या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उद्या उतरेल तुम्ही काय करणार आहात? अशी वेळ येऊ नको द्या. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणतो की जर या 45 ज्या जमाती आदिवासीमध्ये मोडतात इथून 190 जाती मोडतात ह्या संपूर्ण समाजाच्या रेकॉर्डला तर तुमच्या सरकारला काही टिकणार नाही. ह्या मराठ्यापेक्षा मोठा मोर्चा लक्षात ठेवा. हे बोलतो. काय सांगाल साहेब, आज आपण इथे संविधान चौक मध्ये आलात गणतंत्र आपल्या पक्षाकडून समर्थन आहे की आपलं वैयक्तिक समर्थन आहे?
विवेक खड़के पूर्व विदर्भ संयोजक वंचित बहुजन। मुझे इस आंदोलन पे पार्टी की तरफ से भी सपोर्ट है और व्यक्तिगत सपोर्ट भी है। सरकार आदिवासियों के अंदर में जाति जाति में झगड़े लगाने का काम मनुस्मृति में जैसा होता था वैसे ही मोदी सरकार में भी हो रहा है। तो ये जातियों का जो जंजाल है ये खत्म होना चाहिए और आदिवासियों के बीच में ये जैसा भाऊ ने हमारे बताया सांदेकर साहब ने कि वो बंजारा धनगर लोगों को जो ऑलरेडी स्टैब्लिश कम्युनिटीज है और वो दूसरे कैटेगरी में ऑलरेडी रिजर्वेशन दे रही है उसको आदिवासियों के बीच में डाल के उनके थाली में खाना खाने के लिए उनको इनवाइट करना बोले तो षड्यंत्र है सरकार का। आदिवासी और धनगर में झगड़ा लगाने का, धनगर बंजारा में झगड़ा लगाने का, धनगर गोंड गोवारी में झगड़ा लगाने का, ये सारा षड्यंत्र सरकार का है। इसलिए सरकार की इस नीति को हमारा विरोध है और गोंड गोवारी इनके और मानव समाज के जो प्रश्न है वो जेन्युइन प्रश्न है, उनको आरक्षण का पूरा लाभ मिलना चाहिए। सरकार ने पूरा बैकलॉग, अभी कांग्रेस की सरकार हो या बीजेपी हो, 75 साल में दोनों ने उनका बैकलॉग, चाहे राजनीति का हो, चाहे पॉलिटिक्स का हो, चाहे उसके बाद में शिक्षा का या नौकरी का हो, कोई भी बैकलॉग भरा नहीं है। ये बैकलॉग उन्होंने भरना चाहिए और दूसरे समाज को किसी प्रकार का जयपुर गैजेट लाके या हैदराबाद गैजेट लाके या सोलापुर कोल्हापुर गैजेट लाके ऐसे सरकार में झगड़े निर्माण करने का या द्वंद्व निर्माण करने का काम बंद करे। और सभी सरकार ने जो अभी एक GR लाया, बोंडे साहब ने बताया कि आदिवासियों का जो जल जमीन जंगल जो अधिकार है हमारे महाराष्ट्र के अंदर में, उनकी एक अपनी पहचान है। ये उनकी पहचान, आदिवासी की पहचान ये कोई भारत देश के अंदर हिंदू संस्कृति नहीं है। उनकी संस्कृति है कि निसर्ग पूजा है ना, उनको वाघनाग नखनाग वगैरह उनका जो संस्कृति है जल जमीन जंगल का, ये उनकी आइडेंटिटी है। गजानन आइडेंटिटी और उनके जमीनों पर वीर सारथी फायदे में वो आदिवासी की जमीन गैर आदिवासी ले नहीं सकता। तो सरकार ने जिल्हाधिकारी को उद्योगपतियों को इसके बीच में घुसा के और बैकडोर एंट्री है ना, भारत सेक्टर को बैकडोर एंट्री आदिवासी की जमीन कैसी मिली, इसके लिए नया फंडा गवर्नमेंट ने सेक्शन जिससे आदिवासी के 20 साल के लीज के नाम पर देंगे, 1.25 लाख रुपए उसको संविधान से देंगे। और जब उसमें माइंस में 26 प्रकार के माइंस विदर्भ के अंदर जमीनों में ये सरकार को मालूम है और उस माइंस के भरोसे मालूम है, इसलिए उद्योगपतियों की एंट्री करवाने के लिए उन्होंने ये नया कानून लाया। उन्होंने सरकार लाने जा रही है, उसका भी हमारा व्यक्तिगत विरोध है, संगठन का विरोध है और वंचित बहुजन आघाड़ी का विरोध है। त्याबद्दल